तो सर्वांना नमस्कार। बघा, आता तुम्हाला मी सांगितलं होतं 5 दिवसापूर्वी की महाराष्ट्रामध्ये 34 जिल्ह्यामध्ये 9,700 पदांची होमगार्डची भरती ही होणार आहे। आता बघा, या 34 जिल्ह्यामध्ये 9,700 प्रमाणे काय जागा वाटून जागेविषयी मित्रांनो भरती हे होऊन जाईल आणि हे भरतीला सध्या फॉर्म भरणं चालू झालेलं आहे। आता 2 जिल्ह्याच्या जाहिराती पडलेल्या आहेत होमगार्डच्या आणि त्याचा फॉर्म भरून घेणं सध्या हे चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्यामध्ये बघा, सातारा जिल्हा आणि नांदेड जिल्हा ह्या 2 जिल्ह्यामध्ये सध्या तिथल्या साईट चालू झालेल्या आहेत ऑनलाईन फॉर्म भरायच्या होमगार्डच्या। आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की होमगार्डची तुम्हाला भरती करायची किंवा नाही, त्याला पात्रता काय असते किंवा तुमचे होमगार्ड विषयी जे काही मत असतील, काय तुमच्या मनात शंका असतील, आपण त्याविषयी बघा व्हिडिओ आणलेला आहे, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। तो तुम्हाला मी खाली ती लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो कमेंट बॉक्स मध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही ती लिंक बघून घ्या, तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या। त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला त्याची माहिती हे समजून जाईल, आपल्या मनातील जे डाऊट आहे ते डाऊट पूर्ण क्लिअर होतील। ठीक आहे, मग आता सध्या होमगार्डची भरतीची नोंदणी ही चालू झालेली आहे। त्यामध्येच 15 तारीख म्हणजे या महिन्यामधील 15/7 ते 31/7 पर्यंत हे फॉर्म भरून घेणं चालू आहे। त्यानंतर आता जिल्ह्याची भरती आहे 25/7 ते 14/8 पर्यंत इथे फॉर्म भरून घेणं चालू आहे। आणि तुम्हाला काही अजून काही माहिती हवी असेल या विषयी तर जिथे संबंधित जिल्ह्याचे जे मुख्यालय आहेत होमगार्डचे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते अधिकृत माहिती ही घेऊ शकता। ठीक आहे, मग आता नांदेडला जी जाहिरात आलेली आहे ती जाहिरात कशी आहे बघा, नांदेड मध्ये 335 जागेवरती होमगार्डची भरती होणार आहे। म्हणजे नांदेड जिल्ह्यामधून 335 मुलं यावेळेस होमगार्ड म्हणून लागणार आहेत। आणि त्यामध्ये नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 335 या होमगार्ड सदस्य अनुशेष भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16/8/2024 पासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे केले आहे। त्याकरता 14/8 च्या अखेरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले असून होमगार्ड नोंदणी माहिती पत्रक नियम अटी याबाबत विस्तृत जे माहिती तुम्हाला हवी आहे, अजून काही अधिकृत माहिती, तुम्ही ते माहिती हे या ठिकाणी तुमची वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही ती माहिती ही घेऊ शकता। आता हे जे वेबसाईट पत्रक जे आहे तुम्हाला मी पत्रक पोस्ट करतो आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर जाऊन तुम्ही पत्रक ते पाहून घेऊ शकता। आणि हे जे भरती आहे यामध्ये पोलीस सर्कल बघा, ज्या पदामध्ये बदल किंवा अजून कुठले बदल असतील हे बदल वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार होऊ शकतात। बदल हे त्यामध्ये अजून सुद्धा घडून येऊ शकतात सांगितलं त्यांनी असं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो हे नांदेडची भरती आहे, हे नांदेडच्या भरतीविषयीचं पत्रक आज पडलेलं आहे। आणि बघा, होमगार्ड साठी पात्रता, वयोमर्यादा, शिक्षण, एकूणच शारीरिक अर्हता आणि शैक्षणिक अर्हता याविषयी आपण व्हिडिओ आणलेला आहे। आणि पुढची महत्वाची गोष्ट, तुमच्या डोक्यात कोणत्या गुंतवत असेल काही की होमगार्ड चांगलं नाही, हे नाही ते नाही, अशा लोकांना एक खुशखबरी आहे, येणाऱ्या भरतीमध्ये होमगार्ड साठी 10% आरक्षण हे अलग मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। त्या 10% पूर्वी 5% होतं, तर ते वाढवून त्याची 8 हे 10% केलेली आहे अशी काही माहिती समोर येते। याविषयी आपल्याला त्यावेळेस काही अधिकृत GR येईल तेव्हा आपण तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। आणि ज्या मुलांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरून टाका। आणि बाकी जिल्ह्यामध्ये जे होमगार्डची नोंदणी असेल त्यांनी सुद्धा आपल्या मुख्यालयातून त्याविषयी विचारणा करा किंवा माहिती घ्या की होमगार्डची भरती आपल्या जिल्ह्यामध्ये कितीपर्यंत चालू होणार आहे। मग यावर्षी भरती ही 100% आहे, ऑक्टोबरच्या पूर्वी भरती प्रक्रिया आहे पूर्ण होऊन जाईल। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची गरज नसेल ही, पण ज्या लोकांना ज्या मुलांना या व्हिडिओची गरज आहे त्यापर्यंत तुम्ही ही माहिती नक्कीच पोहोचवा अशी मी आशा करतो। नमस्कार सर्वांना, जय हिंद, खुश रहा, हॅपी रहा।